पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात डोंबिवली दिवा परिसरातील 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. शरदनगर परिसरात हा अपघात घडला. मृतांमध्ये 14 वर्षीय मुलगा आणि 3 महिलांचा समावेश आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे योगिनी केकाने, सविता गुप्ता, सोनम आहिरे आणि आदित्य गुप्ता अशी आहेत. यापैकी 2 जण उमेश नगर डोंबिवली पश्चिम येथील रहिवासी असून उर्वरित 2 जण दिवा परिसरातील असल्याची माहिती आहे. या अपघातात आणखी 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार ओव्हरटेक करताना हा अपघात झाला अशी माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिली. या दुर्दैवी घटनेमुळे डोंबिवली आणि दिवा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आमच्या डोंबिवली शहरातील उमेशनगर येथील आणि दिवा परिसरातील केकाने कुटुंब, कदम कुटुंब आणि गुप्ता कुटुंब असे तिन्ही कुटुंब देवदर्शनाला पंढरपूर, तुळजापूर अशा ठिकाणी गेलेले असताना काल संध्याकाळी 7च्या सुमारास त्यांचा गाडीचा टेलर आणि समोर यांची गाडी भाविकांची या दोन्हीमध्ये अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये आमच्या डोंबिवलीमधील 4 भाविक मृत्यू दाखल झालेले आहेत. 2 सिरियस आहेत. 11 भाविक गाडीत होते. खरं तर परतीच्या वाटेवर होते. पंढरपूरवरनं सोलापूर या ठिकाणी रेल्वे स्टेशनला जाण्याच्या गाडी पकडायची होती, रेल्वेची ट्रेन, आणि मध्येच मंगळवेढा येथे त्यांचा अपघात झाला आणि 4 मृत्यू. अतिशय डोंबिवलीमध्ये मोठा दुर्घटना झालेली आहे. डोंबिवलीमधील सर्व नागरिक दुःखी आहेत की बाबा आपले 4 कुटुंबातली कुटुंबातली 3 कुटुंबातली 4 लोक गेलेले आहेत आणि अतिशय दुःखदायक घटना अशी घडलेली आहे. जनशक्ती कल्याण.